तर जय श्रीराम मित्रांनो. तर कसे आहात? तर तुम्हाला आज मी माझा अनुभव सांगेल आणि मी कस्टमरला कसं बोलतो आणि कसं वागणूक देतो हे तुम्हाला सांगेल. काही कस्टमर्स असतात की ते फक्त तुमच्या दुकानातून प्रोडक्टची प्राईस विचारतात, वस्तूंची प्राईस विचारतात. ती प्राईस विचारून ते 4 दुकानं फिरतात. त्याच्यानंतर ते 4 दुकानं फिरल्यानंतर ते डिसाईड करतात कुठे प्राईस कमी आहे का, कुठे जास्त आहे का. ते प्राईस बघून ते तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला सगळं वस्तू विचारतात. जसं की एक तुम्हाला एक्झाम्पल देतो मी, की हे एक बॉडी लोशन आहे व्हॅसलिनचं बॉडी लोशन आहे. ते आहे ₹350. तर काही ठिकाणी कोणी ₹340 देतं, कोणी ₹345 देतं. तर असं असं खूप मेडिकलवाले करतात. फक्त पैसे कमी जास्त करून बिझनेस करतात. तर आपण तसा बिझनेस न करता आपण असा बिझनेस केला पाहिजे, की हे प्रोडक्ट जेव्हा प्राईस विचारतात तेव्हा आपण त्यांना या प्रोडक्टबद्दल टोटल माहिती सांगितली पाहिजे. या प्रोडक्टनं कसं होते, प्रोडक्ट काय यूज होतो, प्रोडक्ट कशाबद्दल यूज होतो, प्रोडक्टनी कसा रिझल्ट भेटतो, या सगळ्या गोष्टी सांगून त्यांना ते सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना एक प्राईज जरी सांगितली तुम्ही, तुमची जी टोटल तुम्हाला विकायची जी प्राईज आहे ती प्राईज जरी सांगितली तुम्ही, तर त्या प्राईजमध्ये तो घेईल. त्यांना एक विश्वास बसेल, त्यांना एक ट्रस्ट येईल, की हा मेडिकलवाल्याला काहीतरी समजतं आणि मेडिकलवाला आपण बोलून कस्टमर जमवले पाहिजे. तर अशा प्रकारे एक कस्टमरला गोष्टी सांगितल्या पाहिजे. तर असं केलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.